आता हे न्यू गव्हर्मेंट येयला अंडर द लिडरशीप ऑफ PM मोदी आणि तुम्ही हिंगा गोंयचे मिनिस्टर आसा. सो तुमच्या एक एक्सपेक्टेशन आसतलें फ्रॉम द न्यू मिनिस्टर कोणी जे खाते तुम्ही गोंयान आसात ते थिंगा खाते. सो तुमचे कितले आसतले? हय, गोंयान आतां तुमी पळयलें जर जायत मोदी सरकाराच्या भितरच आमचें गोवा सरकार आमकां ज्या प्रमाणे फंडींग मेळटा. तुमी पळयतले की इन्फ्रास्ट्रक्चर कितलो फास्ट डेवलप जाल्लो आसा, जो गेले 50-60 वर्सांक हें जालो ना, इन्फ्रास्ट्रक्चर डेवलप जालो ना, तो आयज गोंयान तुमी पळयतात ह्या 10 वर्सांच्या मोदी सरकारा भितर जाल्ले आसा. आनी आयज मोदी सरकार जेन्ना ऑनरेबल प्रायम मिनिस्टर म्हणटा की आमी एक विकसीत भारत घडोवपाक वतात, तेन्ना गोवा हो एक पर्यटन केंद्र म्हणून आमी पळयतात. आनी गोंयान भितर खुबशे बरे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स येतले, गोंया भितर बरें फंडींग येतलें आनीक आमचें डबल इंजीन सरकार खऱ्या अर्थान आतां परत एक फावटी खूब फास्ट प्रगती पथाचेर वतलें. सो तुम्ही आता ते सेंट्रल लिडरांक मिनिस्टरांक मेळटले एज फार एज आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट म्हणा सोशल वेलफेअर बा म्हणत जाल्यार? हय, सोशल वेलफेअरान तेन्ना आमकां खूब बरी हें मेळटा तांचे कडल्यान. आर्किओलॉजी डिपार्टमेंटाक तुवें म्हणलें तशें खुबशे स्कोप आसा आमकां गोंयान भितर डेवलप करपा खातीर. कारण गोंयांक एक वेगळे तरेचे बाकीच्या देशांत भितर ना. तेन्ना पोर्तुगीज लोक गोंयान येवन रावले, 450 वर्सां राज्य केलें. ताचे नंतरचे ह्यो ज्यो मेमरीज आसा किंवा आर्किओलॉजी डिपार्टमेंटा भितर आमी जे फोर्ट्स आसात हे आसात हे सगळे डेवलप करपा खातीर आमी परत एक फावटी एसिस्टंट सेंट्रल गव्हर्मेंटाचे घेतले. सर आनी एक म्हणटा ती तुमची सदांची ड्रीम एवरी इयर करता पळय ते पर्पल फेस्टिवल. सो हे फावटी आतां ताका लागून तुमकां सेंट्रल गव्हर्मेंटाक मेळचें पडटा. सो हें कशें पळयता तुमी? पर्पल फेस्ट हो एक आमी दाखयल्ली वाट आसा. म्हणजे डिजेबल्स आसा, दिव्यांग आसा त्या लोकांक परत एक फावटी मुख्य प्रवाहा भितर मेन स्ट्रिमा भितर हाडपा खातीर वाट दाखयली आसा. पर्पल फेस्ट परत करपाक जर सेंट्रल गव्हर्मेंटान आमकां सांगलें जर जाय जाल्यार आमी करतले. पूण जर सेंट्रल गव्हर्मेंटान आतां हें केल्लें आसा की दुसऱ्या स्टेटींनी करूं न्ही आनीक ते एखादे ह्या वर्साक दुसऱ्या स्टेटीन करतले. आनी आमचेर जर तांकां दिसता की दुसऱ्या स्टेटीच्यान कॅपेबिलिटीज ना जाल्यार परत एक फावटी आमचे कडेन दितले. पूण ऑन अ स्मॉलर स्केल पर्पल फेस्ट गोंयचे सरकार हांगा करतलेच. दॅट वूड बी एवरी इयर? हय, म्हणजे एवरी इयर म्हणजे परस आमी जो पर्यंत शक्य आसा तो पर्यंत आमकां मायनॉरिटीजांक जो पर्यंत न्याय मेळटा तो पर्यंत आमी करपाचो प्रयत्न करतले. जर खऱ्या अर्थान ते पर्पल फेस्टाचे बेनिफिट्स परत एक फावटी सगळ्यांक मेळटा जाल्यार परत एक फावटी एनालिसीस करतले की गेले ते पर्पल फेस्टाक केले नंतर आमचे डिजेबल्स खंय इम्प्रूवमेंट तांच्या हातून भितर जाल्ले आसात हे सगळे पळयतले. कारण गेले ते फावटी खुबशे आमकां कॉर्पोरेट हावजीस मुखार आयले. आमी सादारण 300 लोकांक हात पांय ना तांचे गव्हर्मेंटाचे सोड कॉर्पोरेट हावजीसांनी येवन तांकां बरे तरेन आर्टिफिशियल लिम्स, आर्टिफिशियल आर्म्स हे सगळे दिल्ले आसात. म्हणजे आमकां ब्रेन ड्रिवन अशें खुबश्यो बऱ्यो गोश्टी जाल्ल्यो आसात. कोणा मोटरसायकल हे म्हणजे सरकाराच्या बेनिफिटाच्या शिवाय पर्पल फेस्टाच्या निमित्तान आयिल्ल्यो कंपनीज, कॉर्पोरेट हावजीस लायक SBI बँक आसतली किंवा आमचे हिंदुस्तान पेट्रोलियम आसतले किंवा भारत पेट्रोलियम आसतले अशा खुबशा कंपनींनी मुखार येवन आमकां आतां गोंयांत स्मॉल स्केलाचेर पर्पल फेस्टिवल जातलें? हय, गोंयान आसतलेच. आमकां आमच्या भावांक परत एक फावटी एकठांय हाडून तांचे खातीर एक पर्पल फेस्टिवल आसतलें.